नमस्कार. आज मी डाळ कांदा करते बरं का. तर त्यासाठी ही तुरीची डाळ मी अर्धा तासाकरता स्वच्छ धुवून 2-3 पाण्यानं मग भिजत टाकली होती बरं का. ही त्यासाठी लागणारा हा कांदा आहे. मी भांड्यात तेल टाकले, तेलात मोहरी कडकडून झाल्यानंतर मग जिरे टाकल्यात. मग आता वर मी कांदा घालते. मोहरी जिरे सोबतच टाकायचे नाहीत, कारण जिरे मग करपायची शक्यता असते बरं का. त्यामुळे मोहरी पहिला तडजोडून घ्यायची, मग जिरे टाकायचे. जिरे टाकल्यानंतर मग तुम्ही तुमचं काय कांदा लसूण घालायचे. कांदा मंद आचेवर चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा बरं का. हिंग आहे, अगदी चिमटभर टाकायचं. कांदा चांगला गुलाबी झाला, ही डाळ टाकून घ्यायची. प्युरी करून घेतली मी. त्यात मी आलं, लसूण, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तर ही प्युरी मी त्यात घालते. आता ही अशी डाळीला पण शिजायला जास्त वेळ लागत नाही बरं का, कारण भिजलेलं असते ना. 4 ते 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं बस. डाळ की नाही पूर्ण शिजवायची नाही, तिचं पोट फुटायला पाहिजे डाळीचं फक्त बस. आता हे कसं कच्चं आहे की नाही, असं थोडंसं शिजायला पाहिजे बस. तेवढं झालं की मग बंद करायचं गॅस. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही तिखट घाला, मीठ घाला, वर पायाचं वरतून कोथिंबीर पण घाला. तर हे पेस्ट मध्ये सगळं घातले बरं. जिरे, हे तीळ मी भाजून घातलेत बरं का. तीळ हाडाला फार पौष्टिक असते, हाडं मजबूत राहतात. मी आता पावसाळा आणि हिवाळा तीळ भरपूर घातले बरं. मी भाजी, आमटी, कुठलाही तिखट पदार्थ केला मी तीळ घालते. चवीप्रमाणे मला कसं आवडतं तसं तिखट घालायचं. हे मीठ. असं शिजते. मग आता गॅस बंद करायचा, हे झाकायचं. म्हणजे हे गरम गरम ह्या वाफेवरच ती सगळं पाणी आटते. सगळं असं पाणी सगळं आणि थोड्या वेळाने आणि थोडं आटते. पण आम्हाला थोडंसं पाण्याचंच आवडते बरं हे. म्हणजे ते चपाती सोबत किंवा भाकरी सोबत खाताना ठोठर बसत नाही बरं का त्याला. अशी डाळ एवढी शिजवून घ्यायची बस, पूर्ण शिजवायची नाही. हा डाळ कांदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.